काय मग भाऊराया, काय चाललंय तुमच्या दोघांचं? कुठे काय दादा, माझं ना तुमच्या दोघांकडे एकदम व्यवस्थित लक्ष असतं. सांग ना काय झालंय? काही नाही का, काल अश्विनी टिफिन घेऊन माझ्या ऑफिसला. वाव, कसं सुचतं ना यांना. यांची हीच शो ऑफ करायची पद्धत मला अजिबात आवडत नाही दादा. हिची आई पण एकदम सेम आहे, एकदम. सतत असं दाखवायचं की बघा मला तुमची किती काळजी आहे. एकदा ना त्यांनी काहीतरी डब्यामध्ये आलू पराठे दिले होते ऑफिसमध्ये, ते आवडले. तर नेक्स्ट टाइम त्यांनी साधारण डबा भरून 20-25 आलू पराठे दिले रे. म्हणजे आणि त्याच्यातच त्यांना भूषण वाटतं बरं का. मग खाल्ले ना सगळ्यांनी? खाल्ले रे दादा, पण त्यानंतर ऑफिसमध्ये सगळेजण मला शिल्पी केटरिंग सर्व्हिसेस असं चिडवायला लागले आणि मला नाही आवडत तो प्रकार. तुझी बायको पण सेम त्याच कॅटेगरीतली आहे बरं का. दादा प्लीज, तुला खोटं वाटतंय का हे? थांब तुला डेमो देते. काय झालं? अगं बहिणी, कालपासून ना माझा इतका हात दुखतो ना, शपथ. अगं मी जेव्हा फेशियल करून देईन ना तुला, तेव्हा हाताला मॉलिश पण करून देते. आणि रात्री हळद टाकलेलं गरम दूध देते, म्हणजे बरं वाटेल तुला. आता माझं मी काही म्हंटल तरी होतं का तिला? पण तिला स्वतःहून खूप करायचं असतं आणि मग नंतर म्हणते की मला माझ्यासाठी वेळच मिळत नाही म्हणून. वाह अश्विनी, उत्तम मिसळ. तिखट आहे. आता मिसळ तिखटच असणार ना? आजी लिंबू देऊ का? दात ठणकतोय माझा. मयूर जरा बाजूला हो बघू. संजू, नको मला. अरे का रे? नको नको मम्मी. शिल्पी जरा भरवतेस का याला? हा अगं मी भरवलं असतं, पण माझे हात मिसळीचे आहेत. उगाच त्याला तिखट लागेल. बरं मी भरवलं. आई मी भरवते त्याला. बरं नको नको. हे घे तुला. आले तुम्हाला आणू बाबा काही? नको. रिअल इस्टेट बिझनेस मध्ये नवीन संधी. अगं तू डोसे काय करत बसलीयस? तो संजू खात पण नाहीये डोसे. खाईल ग तो. तू कधी खाणार आहेस? खाते मी. आणि हो, ते बाहेरचे मिसळ आणि पाव संपलेत. हे बघ, इथे पाव ठेवलेत आणि मी मिसळ सुद्धा काढून ठेवली, ती घेऊन जा. आई तू काय मोबाईल मध्ये डोकं घालून बसलीयस ग? हा काही नाही ग. मला सांग, तुझ्या त्या मैत्रिणीच्या वडिलांचा रिअल इस्टेट मध्ये मोठा बिझनेस आहे ना? कोण ग? हा, ऋतुजाचे बाबा. ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. म्हणजे ते आधी बाबांसारखे जॉब करायचे, पण नंतर त्यांनी जॉब सोडला आणि बिझनेस चालू केला. पण तुझ्या बाबांची कंपनी पण मोठी आहे ना? हो खरं, कंपनी तर मोठी आहे. पण तुला माहितीये रुद्र काय म्हणतो? कंपनी किती पण मोठी असली ना तरी जॉब मध्ये माणसाची इंडिव्हिज्युअल ग्रोथ नाही होत, बिझनेस मध्येच होते. आणि तो असं पण सांगत होता, वहिनी एक प्लेट आणा. हो आणते. वहिनी हा, एक नंबर झाली मिसळ. वा, आवडली ना तुम्हाला? मिसळ खाऊन मला एक आयडिया सुचलीये. तुम्ही ना मला रेसिपी द्या ह्या मिसळची. मी ना बाहेर मिसळ पावची गाडी टाकतो. बबन भाऊजी, तुम्ही स्वतःचा बिझनेस का नाही वाढवतो? अहो वहिनी, बिझनेस वाढवणं हे एकट्या माणसाचं काम थोडीच आहे. हा, आता श्रेयस सारखा सॉलिड पार्टनर असता तर विचार केला असता.
पण तो जाऊन बसलाय त्या ब्रिक्स अँड अँगल कडे. माझ्यासोबत असताना तर एक्सपान्शनचा विचार केला असता. नाही नाही, हे त्यांच्या कंपनीमध्ये आणि जॉबमध्ये ना खूप खुश आहेत. ते नाही बिझनेस करणार. तेच म्हणतोय वहिनी, तुम्ही तो विषय सोडा. तरी आणा तरी. आणतेच. भारी आहे ग ह्याचा फ्रेग्रन्स. कुठला पॅक आहे हा? नवीन आणलाय, ब्लूम्स. काय? ब्लूम्स? बाबा, तुम्हाला माहितीये 300 करोडची कंपनी आहे ही. आणि त्यांनी आपला बिझनेस ना मागच्या वर्षी सुरू केला होता. एका वर्षात इतकी प्रगती म्हणजे भारीच ना. अरे हो, त्या कंपनीने आपला आयपीओ देखील लॉन्च केलाय. वहिनी, अगं माझा हात दुखतो असं धरून धरून, लवकर लाव ना. हो ग. कसं असतं ना, बिझनेस कसा करायचा हे आपल्यावर असतं. आणि एवढी प्रगती तर बिझनेस मध्येच होऊ शकते ना. हाँ केतन भाई, नहीं फोटो भेजे मैंने आपको. हेलो, हाँ जी हाँ जी आपको अच्छे लगेंगे. नहीं बहुत अच्छी प्रॉपर्टी, आप देख लो. जी सर. सर सर ओके सर. अहो, असे फोटो बघून कळेल त्यांना. अगं आई, हे जे ऍप्स आहेत ना, त्यात कोणत्याही गावातलं कोणतंही घर तू घरी बसल्या बघू शकतेस. अगदी व्हिडिओज पण असतात घराचे. हो, मग असे कितीतरी ऍप्स आहेत. अरे वा, म्हणजे आपण मनात आणलं तर आपला बिझनेस आपण मोठा करू शकतो ना. काय ग, काय चाललंय तुझं? बिझनेस बिझनेस बिझनेस. माझं नाही, काही नाही, मी आपलं अगदी सहजच. पण आई, एक गोष्ट खरी आहे, आपण आयुष्यात रिस्क घेतली ना तरच मोठं होऊ शकतो. रिस्क घेणं महत्वाचं, हो की नाही हो? बाबा, तुम्ही कुल्फी घेणार का? नको मला. ठीक आहे. कुहू, ही घे. मामा, मला अजून एक कुल्फी. ए, तू जेवला नाहीयेस अजून, नुसत्या कुल्फ्या खाणार आहेस का तू? बाबा, मी 3 खाणार. नाही, मला नको. हे घे. दादा, तुम्ही दिवसाला किती कुल्फ्या विकता? म्हणजे तुमच्या बिझनेसचं गणित कसं आहे हो? अहो ताई, दिवसाकाठी आहे ना 300 ते 350 जातात बघा. 350? नफा नुकसान? आता बघा, अहो नुकसान होतच नाही. समजा गिऱ्हाईक ठरलेलं आहे बघा. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करावं लागतं का हो? नाही हो ताई, अहो फक्त 4 तास, 7 ते 10. हो, अहो धंद्याचं तसं असतं बघा ताई. आपणच मजूर आणि आपणच राजा, बॉड घेऊ काहीच नाही बघा. आमची आपली नोकरीच बरी नाही का? म्हणजे कसं, ऑफिसला सकाळी 10 वाजता निघायचं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी परत यायचं, हो ना हो? आणि रात्रीचं तुमच्यासारखं काम करणं वगैरे म्हणजे जरा गैरसोयच नाही का? आणि त्यात मराठी माणसाने बिझनेस करायचा म्हणजे जरा अवघडच. गंगाराम सुपेकर. हा, अहो नाव येत आहे माझं. हा मराठीच माणूस मी. हे तुमचे पैसे. हो ठीक आहे. कसं आहे ना ताई, विचार मोठा पाहिजे बघा. मग मराठी काय आणि काय काय. येऊ का ताई? कुल्फे, चला कुल्फे. अहो, ते कुल्फीवाले दादा बरोबर बोलले नाही? अरे, आम्ही आज इथे झोपणार. नाही, तुम्ही दोघी तुमच्या रूम मध्ये जाऊन झोपा. नाही नाही, इथेच.
कुहू, इथे एसी नाहीये ना? तुम्हाला दोघींना गरम होईल ग. नको, त्या आत्यानी ना 16वर एसी करून ठेवलाय. थंडी वाजते. आम्ही इथेच झोपणार. अगं मग पंखा बंद करायचा. बंद केलाय ग पंखा. बाबा गोष्ट सांगा ना. नाही हा कू, बाबांना उद्या ऑफिस आहे. उफ, हे मंडे प्रेशर. बाबा तुम्ही ना बिझनेसच करा, म्हणजे डोक्याला नो टेन्शन. नाही ग नको, बिझनेस मध्ये कशी ना रिस्क असते आणि ऑफिसच्या कामाच्या प्रेशर पेक्षा बिझनेसचं प्रेशर जास्त असतं नाही का? अगं पण रिटर्न्स पण तसेच असतात ना आई. हा असतात, पण आपल्याला कसं ना सिक्युअर्ड लाईफची सवय झाली आहे. म्हणजे आपल्याला माहित असतं बघ महिन्याला किती पैसे मिळणार आहेत, मग संडेला मिसळ पाव, कुल्फी, डोसे. सेट लाईफ. सगळं खूप छान आहे ना. डूड, लोकांचे संडेज बघितलेस का? आपण कितीतरी महिने कुठेच गेलो नाहीये, फक्त बजेट नाही म्हणून. जाऊ ना, 3-4 महिन्यात आपण जाऊ. बाबा नेतील आपल्याला, हो की नाही हो? कुहू, चल बेटा मी तुला गोष्ट सांगतो. एक ना मोठं शहर होतं आणि तिकडे एक मोठा राजवाडा होता. अश्विनी, तुला जे हवंय ते इतक्या सहज होईल असं वाटत नाही. आता उद्या शेवटचा प्रयत्न. सगळा डब्बा खा, ओके? शिल्पी, हा घे तुझा. नाही नको नको, आज ऑफिसमध्ये पार्टी आहे ना. अगं राहू दे ग, असलेलं बरं घरचं. अगं मला नाही जायचंय शाळेत. संजू, उगाच उगाच नाटकं करू नकोस हा. चल लवकर. उठ. काय झालं? पोटात दुखतंय. शाळेत गेलं की सगळं व्यवस्थित होईल. लगेच उठायचंय. मामी बरं नाही वाटत, पोटात दुखतंय. पोटात दुखतंय? इथे दुखतंय? संजू, माझं डोकं फिरवू नका. लगेच उठ. शिल्पी, अगं त्याला खरंच बरं वाटत नसेल. काल सुद्धा त्यांनी काही खाल्लं नाही. आपण एक काम करूया का, आपण डॉक्टरला दाखवून घेऊया का? काही नाही, 4-4 कुल्फ्या कोणी खायला सांगितल्या होत्या, त्याच्यामुळे होतंय हे सगळं. आजचा दिवस राहू दे ना त्याला घरी. वहिनी, हे बघ, तू जसं तुझ्या मुलींना लाडावून ठेवलंयस ना, तसं मला संजूला लाडावून ठेवायचं नाहीये. शिस्त लागलीच पाहिजे त्याला. शाळेत जायचं नाहीये ना, म्हणून ही सगळी नाटकं करतोय तो. संजू, लगेच उठायचंय. चला. बरं बाई, पण निदान त्याच्या बॅग मध्ये ना औषध ठेवते, म्हणजे त्याला गरज पडली तर तो घेईल. हा, आलेच. संजू, हे इथे ठेवते मी. हा, झालं. चल. ड्रामा आहे ना खरंच. मयू, अगं ए मयू, लवकर ये ग, किती वेळ. हा घे डबा, ठेव मागे व्यवस्थित ठेव ना. बाय. अश्विनी, अगं हा मिस्त्री काय बोलतो बघ ना जरा. आपला कुठे काय सांगताय. हे बाबा, तुम अभी ज्यादा घासाघीस मत करो. 8,000 में कर डालो. आता कसं आहे ना, आतमध्ये बघितला पोपडा निघालाय, लिकेजचं पण आहे आणि कलरचं पण काम करायला लागेल. ते 8,000 नाही होणार, ते 3 दिवसाचं काम आहे. नाही जाऊ दे मग, नको आम्हाला. अहो, असं काय करता हो दादा, आम्ही तिकडेच झोपतो आणि वरून गळते सुद्धा. करून द्या ना. भाभी जी बोलते इसके लिए ना आपका ना मेरा, 9,000 दे दो, पूरा काम कर देता हूँ. सामान मेरा रहेगा, इससे कम मत करना. अरे 9,000 किधर अभी, 8,000 में करो ना. हा, तुम्ही करून टाका. अगं भाभी अच्छा बिझनेस जानती हो. दादा, तुम्ही बॉसला न सांगता परस्पर पैसे कमी केलेत. ह्या गोष्टीमुळे तुमचा बॉस तुम्हाला ओरडणार नाही? आपला कोणी बॉस नाही, हमारा काम हम ही बॉस. मी मालक आहे म्हणून पैसे कमी केले. तुम्ही रिक्वेस्ट केली म्हणून ना. नाही, त्याचं काय आहे, आम्ही तुम्हाला 10,000 रुपये दिले असते हो, पण घरचं बाकीचं पण सगळं बघावं लागतं ना, म्हणून. काय बघावं लागेल, साहेब मोठा माणूस आहे. साहेब मोठेच आहेत, पण काय ना, कंपनीचा पैसा असतो.
तुमचं कसं आहे, तुमच्या बिझनेसमध्ये बिझनेसही तुमचा, कष्टही तुमचेच आणि मिळणारा नफाही तुमचाच. त्यांचं तसं नाहीये ना. बराबर आहे. चला निघतो. मिस्टर साहब वो एडवांस आपको लगेगा ना सामान लाने के लिए. तो वो मैं क्या बोल रहा था, डब्बा दे लवकर. हा आलेच. परत रिसर्चर आणि ऑफिसला डब्बा घेऊन. हा घ्या. आई काय हो, कालपासून काय चाललंय तुझं? माझं नाही, काही नाही. हो, काही नाही. तुला वाटतं मी बिझनेस करू शकत नाही? माझ्यात रिस्क घेण्याची धम्मकच नाही, असंच वाटतं ना तुला? नाही, मला असं अजिबात नाही वाटत. अहो पण खरं सांगू का, मला वाटतं तुम्ही बिझनेस करूच नाही. बिझनेस म्हटलं की कसं जरा कामाचं प्रेशरही वाढतं ना. आता ऑफिसला जाताना सकाळी तुम्हाला लवकर उठावं लागतं, पण ठीक आहे ना, त्यात बॉसची कटकट असते, पण तेही चालून जातं ना. पण बिझनेसमध्ये कसं रात्री तुम्हाला शांत झोप लागेल न लागेल माहित नाही ना. हा, आता बिझनेसमध्ये फायदा बराच होतो, पण आपल्याला काय करायचं ना, फायदा नाही झाला तरी चालेल. आणि बबन भाऊजींना बोलायला काय जातंय, तुम्ही नका त्रास करून घेऊ. जे चाललंय ना आपलं ते ठीक आहे, नाही झेपणार तुम्हाला. अहो असं काय बघता, नका त्रास करून घेऊ. अहो डब्बा वेळेवर खाऊन घ्या. या 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 श्रेयस सर आले. श्रेयस सर, टाळ्या. काय सर, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. ठेव. गुड मॉर्निंग सर. येऊ? अरे श्रेयस, ये ना, आत ये. प्लीज कम. बस ना. अरे खरंच बस. अच्छा. हा, तुझा तर सत्कार करायला हवा. माझा? अरे तू खूप ग्रेट काम करतोयस. कंपनीच्या मेहनतीने तुला मिळालेला डेटाबेस तू तुझ्या कम्प्युटरमध्ये सेफ आणि सिक्युअर ठेवलायस. तुला मिळालेले चांगले चांगले क्लायंट्स तू तुझ्या चुकीने घालवतोस. कंपनी बाहेर त्यांच्याशी डील करायचा प्रयत्न करतोस आणि हे सगळं तू इतकं मेस आउट करून ठेवतोस की त्यामुळे कंपनीच्या रेप्युटेशनवर वाईट परिणाम होतो. आणि हे सगळं करायला टॅलेंट लागतं, टॅलेंट. ते तुझ्याकडे, म्हणून तुझा सत्कार करायला हवा. सर पण मी असं काहीच केलं नाही. शट अप. तुझ्यासारखे एम्प्लॉईज ब्रिक्स आणि एंगल्स मध्ये काम करतात ही कंपनीसाठी नामुष्कीची गोष्ट आहे. मनोज डेव्हलपरची एवढी मोठी डील मी तुला दिली होती, त्याचं तू काय केलंस? फायनली ती डील कुशल कुमारने क्रॅक केली. द पेपर्स आर साइन्ड. कुशलने डील केली? सर मनोज डेव्हलपर माझा क्लायंट होता, सगळी बोलणी मी केलेली. माझा डेटाबेस कुशलकडे कसा आला? अच्छा, सो त्यांनी माझा डेटाबेस ऍक्सेस केलाय. दिस इज नॉट राईट सर. दिस इज नॉट फेअर. इट्स अगेन्स्ट द रूल. कंपनीच्या फायद्यासाठी हे सगळं फेअर आहे. तुझा डेटाबेस ऍक्सेस करण्याची परवानगी मीच त्याला दिली होती. सारडाच्या केस नंतर मनोज डेव्हलपर सारखे मोठे क्लायंट तुझ्यासारख्या इनकेपेबल माणसाकडे पडू नये. हे माझ्यासाठी आणि कंपनीच्या ग्रोथसाठी घातक आहे. सर हे जरा अति होतोय. ब्रिक्स अँड अँगल्स कंपनीला सगळ्यात मोठे डील्स आणि सगळ्यात मोठे क्लायंट्स मी आणून दिले. त्या सतत विवाहाचे असतात. आवाज वर करून तू माझ्याशी बोलतोस? अरे या कार्तिक वारेसमोर तू आहेस कोण? तुझ्यासारख्या एम्प्लॉईजची या कंपनीला गरज नाहीये. अरे आधीच्या डील्स मोडण्यापेक्षा ह्या महिन्याचा परफॉर्मन्स दाखव, नाहीतर कंपनी तुला फायर करेल. अरे तू काय मला फायर करणार? तुझ्या कंपनीला मी लात मारतो. असशील तू ग्रेट वारंग, पण माझं टॅलेंट मला माहिती आहे. मनोज डेव्हलपरचं सगळं डील मी केलं, सगळी बोलणी मी केली, आणि तो कुशल 4 सह्या घेऊन आला तर डील त्याची झाली. जगाच्या पाठीवर ना कुठेही प्रगती होईल माझी. या कंपनीत राहिलो ना तर नक्कीच नाही होणार. हा घे तुझा जॉब आणि ठेव तुझ्याकडेच.
आणि दुसरा श्रेयस वाघमारे मला शोधूनच दाखव. आय क्विट मिस्टर वारंग. तू मोठी चूक करतोयस. कोण चुकलं आणि कोण बरोबर ना, तुला लवकरच कळेल.